तेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा कीर्तनाचे वाटे बराडिया सालोटे पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा तुका म्हणे घडे पूजना में देव जोडे पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन कथीला विस्तारू त्यांच्या कपालाने कथीला विस्तारू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्णम् एकं नित्यं विमलाचलं सर्वार्थी साक्षिभूतं भावातीतं ते गुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयंची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा राहे धरोनिया थारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ अभंग सामर्थ्य वारकऱ्यांचा परमार्थ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये भगवंत कुठे राहतात याचं उत्तर देतात विठ्ठल अभंगामध्ये
भगवंत कुठे राहतात याचं उत्तर दिलेलं आहे. आणि हा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण म्हणजे या पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये श्री क्षेत्र मालदाड मारुतीरायांच्या प्रांगणामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 66 आणि या सप्ताहाचं आजचं 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प आपण सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी गुंफत आहोत. विठ्ठल आज 4थ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प गुंफत असताना जो काही संपूर्ण वारकरी परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व टाळकरी असेल, गायक असेल, वादक असेल, सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद देते. मला सांगा, ही सगळी लेकरं गावातलीच आहेत का? हा तुमचा परमार्थातला विजय आहे बरं का. फुकटच्या टाळ्या आहे, जरा जोरात वाजवा. आपल्याच लेकरांसाठी वाजवायच्या आहेत, आमच्या लेकरांसाठी. तुमचीच लेकरं आहे सगळी. कारण सांगू माय बाप, एवढं गोड कार्यक्रमाचं आयोजन आहे, गोड आयोजन आहे, नियोजन आहे, संयोजन आहे. खूप खर्च करतात लोक सप्त्यांमध्ये आजकाल, लाखोनी. पण आपल्या गावातील तरुण त्या सप्ताहामध्ये टाळ घेऊन उभं राहणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि हा परमार्थातला विजय असतो. कारण लहान लहान लेकरं या धर्ममंडपामध्ये या व्यासपीठावर येण्याकरता सुद्धा आई वडिलांची पुण्याई असावी लागते. आई बापाची जर पुण्याई नसेल तर लेकरू या ठिकाणी दिसत नाही. म्हणून ह्या लेकरांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्व गावातली लहान लेकरं आज या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी लोकांना पैसे देऊन संस्थेचे मुलं टाळकरी म्हणून आणावे लागतात, बरोबर की नाही? पैसे देऊन संस्थेचे मुलं टाळकरी आणावे लागतात. तुमच्या गावामध्ये एवढी लेकरं टाळ घेऊन उभी आहे, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गायनाच्या साथीला असणारे हरिभक्त परायण जय महाराज असतील, हरिभक्त परायण शिवाजी महाराज असतील, हरिभक्त परायण नवले महाराज असतील, सर्व इकडचे गावातले सगळे भजनी असतील. त्याचबरोबर आमचे तरुण तडफदार असणारे मृदुंग वादक दादांचं नाव महेश महाराज असतील. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, सर्वांची नावं मला माहिती नाही आहे. आणि कुणाचं नाव घेण्याचा अट्टहास पण नसावा. गावामध्ये तुमच्या प्रथमच आलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देते. जमलेल्या माझ्या माता माऊल्या असतील. मला सांगा मालदाडकर मंडळी, तुमच्या गावामध्ये एका माणसाला 2 बायका आहेत का? आहे? महिलांची संख्या पाहता मला प्रश्न पडला, बाकी काही नाही. पण खरं सांगू मायबाप, कायद्यानं 2 बायका करणं गुन्हा आहे बरं का. आम्ही कायद्याची माणसं आहोत. कायद्यानं 2 बायका करणं गुन्हा आहे. पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा, कुठल्याही धर्ममंडपांमध्ये जा, धर्माच्या कार्यामध्ये जा, पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही कणभर का होईना ही जास्त असते. म्हणून उपस्थित माझ्या माता माऊल्यांच्या चरणीही साष्टांग प्रणिपात करते. त्याचबरोबर उपस्थित सर्व पुरुष वर्गाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि ज्यांच्या पुण्याईमुळे मी तुमच्यासमोर या ठिकाणी उभी आहे, नवे ज्यांच्या पुण्याईमुळे मी महाराष्ट्रभर या नारदाच्या गादीवर उभी राहून फिरत आहे, ते असणारे माझे आजोबा वैकुंठवासी हरिभक्त परायण धर्मराज महाराज पोखरकर, बाबांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल माध्यमातून या ठिकाणं सेवा करण्याची संधी मिळाली, ते असणारे अक्षय सर नवले यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर आज या संकीर्तनाचं ज्यांचं सेवादान आहे, श्री राहुल अण्णासाहेब नवले व अक्षय सरांचंच या ठिकाणी सेवादान आहे, ह्या दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. सप्ताह कमिटीचे आयोजक, नियोजक, संयोजक, सुंदर गोड कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आज या कीर्तनाच्या निमित्तानं गावातील परिसरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, व्यवहार, व्यापार, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व माझ्यासमोर उपस्थित आहे. माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, अनुभवानं, मानानं, अभ्यासानं सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये फार मोठा पर्वकाळ आहे मायबाप.
मुळातच तुम्हाला भारतामध्ये जन्म मिळालेला आहे हा तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळालेला आहे हा दुसरा पर्वकाळ आहे. माणसाचा जन्म मिळालेला आहे हा तिसरा पर्वकाळ आहे. त्यातल्या त्यात संगमनेर तालुक्यामध्ये जन्म मिळालेला आहे हा चौथा पर्वकाळ आहे. आणि माणसाचा जन्म मिळून या ठिकाणी हरिकीर्तन श्रवण करत आहात हा पाचवा पर्वकाळ आहे. मग आता जर आपल्याला हे सगळे पर्वकाळ साधायचे असतील तर तुकोबराय म्हणतात माणसाला अगोदर नामचिंतनाचा पर्वकाळ साधता आला पाहिजे. मग तुकोबराय सांगतात काय सांगतात? साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, हो हो साधला हा पर्वकाळ, 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 साधला हा पर्वकाळ. कशासाठी सप्ताह करायचा माय बाप? लांबून लांबून महाराज लोक आणायचे, गायक आणायचे, टाळकरी आणायचे, सिस्टीमवाले, मंडपवाले, आचारी. हा सगळा अट्टहास कशासाठी करायचा? तर लहानशा मुलांवर संस्कार व्हावे. हिंदू धर्म वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आजच्या तरुण पिढीला कळावं आणि या निमित्तानं वेगवेगळ्या विचारांची माणसं या धर्माच्या मंडपाखाली एकत्र यावी आणि एकत्र आल्याच्या नंतर सगळ्यांनी आपापसामध्ये असणारे सगळे मतभेद दूर सारून गुण्या गोविंदानं एका आईच्या लेकराप्रमाणे या धर्माच्या मंडपाखाली एकत्र यावं आणि ते गाव आदर्श गाव बनावं याकरता ही सप्त्याची परंपरा. विडल ऐका, सुंदर गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन आहे. सर्व सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देते. आज चौथ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आपण गुंथू. एक तासासाठी फक्त शांत राहायचं. विठ्ठल विठ्ठल चौथ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. तदनिमित्तानं आपण अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा घेतलेला आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगत आहे. काय सांगत आहे? दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये साधूची 26 लक्षणं सांगितलेली आहे. पैकी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी 3 सांगितलेली आहे. विठ्ठल आता ऐका, दया म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय आणि शांती म्हणजे काय. दया कुणाकडे होती, क्षमा कुणाकडे होती आणि शांती कुणाकडे होती? विठ्ठल माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दयेची व्याख्या सांगितली. माऊली ज्ञानोबराय सांगतात, चिखली रुतली या गाये धड भाकड ना पाहे ती एक ग्लानीची होये काला भुला. चिखलात रुतलेली गाय आहे मायबाप, ती धड आहे, भाकड आहे, चांगली आहे, वाईट आहे, दूध देणारी आहे, न देणारी आहे, हे न बघता तिला चिखलातनं बाहेर काढण्याचा हृदयामध्ये कळवळा निर्माण होणं याचं नाव दया. विठ्ठल
चिखलात रुतलेल्या गाया बाहेर काढायचं राहू द्या मायबाप. माझ्यासमोर जवळजवळ 90% शेतकरी वर्ग बसलेला असेल. सध्या चिखलात रुतलेल्या गाया बाहेर काढायचं राहू द्या, पण आहे त्या गाया कसाबाला देऊ नका मायबाप. 66 वर्ष झालो आपण या ठिकाणं ही सप्ताहाची परंपरा राखली आहे, जोपासली आहे. एवढा गोड आपण नामयज्ञ या ठिकाणं करत आहोत. आणि या कीर्तनातनं आज फक्त माझे 2 वाक्य घरी घेऊन जाण, तेवढी 2 वाक्य आपल्या आपल्या जीवनामध्ये अंमलात आणा. कदाचित इतक्या वर्षाची सप्त्याची परंपरा तुमची सफल झाली समजा. ऐका, कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेनं आपल्या पोटामधील मुलगी म्हणजे भविष्य काळातली आई वाचवा आणि तरुण पोरांनी कत्तल खाण्यात जाणारी गाई वाचवा. भगवान प्रभू श्री रामचंद्र परत जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. भूत दया गाई पशुचे पालना, भूत दया गाई पशुचे पालना, भूत दया पशुचे पालन, एखादा कलाकार, एखादा गायक, एखादा वादक तुमच्या समोर आपली कला सादर करतो. तुम्ही किती मानधन देता, किती पाकिट देता, याच्यापेक्षा आपल्या कलेला किती दाद भेटतीये प्रेक्षकांकडनं, श्रोत्यांकडनं, हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून एखादी छान चाल आवडली किंवा एखादा छान बोल आवडला तर फुकटच्या टाळ्या वाजवीत जावं आधनमधनं, नाही का? नाही का? काय सांगत होते मी, आज समाजामध्ये आई आणि गाई या 2 गोष्टींना किंमत राहिलेली नाही. म्हणून पाऊस टायमावर पडत, लोक आमच्या नावाने बोटं मोडतात, आमच्या नावाने खापर फोडतात. एक जण तर मला म्हणे तुझ्यामुळंच पाऊस गेला. म्हणलं माझ्यामुळं? म्हटलं वेड्या, गावागावांमध्ये अजून असे सप्ते होतात, गावागावांमधून असे अजून टाळकरी आहे, गायक आहे, वादक आहे, म्हणून कुठेतरी शिंतोडे पडतात. विचार करा मायबाप, जर हे सगळं बंद झालं तर काय होईल? पाऊस टायमावर का पडत नाही? 9 वाक्य लिहून घ्या. आज लोकांना गळ्यामध्ये माळ आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, शाळेत पोरांना अभ्यास आवडत नाही, घरात गाथा आवडत नाही, सप्त्यात वर्गणी आवडत नाही, बांधावं झाड आवडत नाही, पोटात मुलगी आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही आणि घरात मायबाप आवडत नाही. म्हणून पाऊस टायमावर पडत नाही. ही खरी कारणं आहेत. म्हणून काय आहे माझ्या माऊलींची दया ऐका. रक्षाबंधन जवळ आलं आणि निवृत्ती दादांनी मुक्ताई आईसाहेबांजवळ मांड खाण्याची इच्छा व्यक्त केली. निवृत्ती दादांनी मुक्ताई आईसाहेबांजवळ मांड खाण्याची इच्छा केली. मुक्ताबाईनं अख्ख्या कुंभारवाड्यामध्ये चक्कर मारला, पण दृष्ट लोकांनी मुक्ताबाईला खापर मिळू दिलं नाही. चांगल्या माणसाला जीवन जगत असताना त्रास होतोच. लोक फक्त बोलतात. पूर्वी माणसं फार चांगली होती. मला सांगा, माऊलींच्या झोळीत शेण टाकणारी माणसं त्या काळी होती. तुकोबरांचा गाथा पाण्यात बुडवणारी माणसं त्या काळी होती. नाथ बाबांवर आक्षेप घेणारी, त्यांच्यावर थुंकणारी माणसं त्या काळी
होती. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांना त्रास देणारी, विरोध करणारी माणसं त्या काळी होती. मग मला सांगा, माणसं चांगली होतीच केव्हा? माणसं पहिल्यापासून अशीच आहेत मायबाप. रावण, कुंभकर्ण आहेत, नाहीत असं नाही. तेव्हाही होते, आजही आहेत. फक्त क्वालिटी बदलून, रूप बदलून जन्माला येतात, बाकी काही नाही. आणि एक सांगू मायबाप, चांगल्याला त्रास होणारच आणि चांगल्यालाच त्रास होणार. लोक येड्याच्या नादी लागायला लोकांना टाईम, येड्याच्या नादी लागायला लोकांना टाईम नाही. आणि येड्याच्या नादी लागायला लोक रिकामे सुद्धा नाही. लोक चांगल्याच्याच मागे लागतात मायबाप. लोक चांगल्यालाच धरतात. जो चांगला आहे समाज त्यालाच विरोध करणार. आता समजा गावामध्ये एखादा कुणीतरी चांगलं समाज कार्य करत असेल, गावातले 40% लोक त्याला विरोध करणार. आणि समजा त्याच गावामध्ये एखादा दारू पिऊन गटाराच्या कडेला पडत असेल, कोण त्याच्या नादाला लागेल मला सांगा? लोक चांगल्याचाच नाद करतात. आणि एक वाक्य सांगू मायबाप, आपण चांगलं वागतो म्हणून हा समाज आपल्याला त्रास देतो, म्हणून आपण आपला चांगुलपणा कधीच सोडायचा नाही. त्याच्याही पुढे जाऊन एक वाक्य सांगते, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असलेच पाहिजे. आणि विरोधक असलेच पाहिजे. आणि विरोधक असल्याशिवाय माणसाचा कस सुद्धा लागत नाही. विरोध अख्खा गाव नाही, मी म्हणते अख्खा समाज विरोधात जाऊ द्या, काहीच फरक पडत नाही. पण जर तो पांडुरंग परमात्मा आपल्याला तळ हाताच्या फोडासारखा जपत असेल आणि तो जर पाठीशी उभा असेल, अख्खा समाज विरोधामध्ये गेला तरी फरक पडत नाही मायबाप. म्हणून कितीही त्रास झाला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. विठ्ठल काय आहे माझ्या माऊलींची दया ऐका. मुक्ताई आईसाहेबांनी अख्ख्या कुंभारवाड्यामध्ये चक्कर मारला मायबाप, पण दुष्ट लोकांनी खापर मिळू दिला नाही. वाईट वाटलं मुक्ताबाईला, डोळ्यामध्ये पाणी आलं. मुक्ताबाई विचार करू लागल्या, आज कधी नाही तर माझ्या निवृत्ती दादांनी माझ्याकडे काहीतरी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यातही लोकांनी मला खापर मिळू दिलं नाही. घरी आल्या विचार करत करत आणि डोळ्यामध्ये पाणी आलंय, रडायला लागल्या मुक्ताबाई. पण मुक्ताबाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं माझ्या माऊलीनं. मुक्ताबाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि मुक्ताबाईला विचारावं, माऊली ज्ञानोपरायनी, मुक्ता काय झालं रडायला? मुक्ताबाईनं सांगावं, दादा निवृत्ती दादांनी मांड खाण्याची इच्छा व्यक्त केली होती रे, मग खापर मिळू दिलं नाही म्हटले लोकांनी. मग माऊली मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ता माझ्यासारखा भाऊ तुझ्या आयुष्यामध्ये जिवंत असताना तुला मांड्या भाजण्यासाठी खापराची गरजच का पडावी? जा आणि पीठ मळ. मुक्ताबाईला पीठ मळायला सांगितलं. माऊली ज्ञानोबरांनी हात जोडले, डोळे झाकले, जगाच्या बापाला विनंती केली, देवा मी आहे तुझा दास आणि माझ्या भक्तीचा करू नको नाश. जगाच्या बापाला विनंती केली. पांडुरंग परमात्म्यानं पंढरी सोडली. ज्ञानोबरांच्या श्वासातनं हृदयामध्ये प्रवेश केला. त्याच्यावर पाठीवर जठराग्नी प्रज्वलित केला आणि मग त्याच्यावर मुक्ताबाईनं मांडे भाजली. आता मुलं होती जेवायला 4 आणि मांडे झाली होती 5. पण ज्यानं खापर मिळू दिला नव्हतं ते खिडकीतनं डोकवायला आलं होतं. आता पोरं काय करतील? तोपर्यंत पोरं जेवायला बसली होती मायबाप. मग मुक्ताबाईचं लक्ष गेलं खिडकीकडे. मुक्ताबाई म्हणतात, काका तिथून काय बघता, आत या आणि जेवायला बसा आमच्या सोबत. लाज सोडली महाराजां पोरांसोबत आतमध्ये येऊन जेवायला बसलंय. आणि मग जेवण करता करता मुक्ताबाईला म्हणतंय, मुक्ता अगं काय मांड्याला चव आलीये? मुक्ता म्हणती, काका मी मांडे बनवले म्हणून मांड्याला चव नाही आली, मग माझ्या ज्ञानोबरांच्या पाठीचा स्पर्श त्या मांड्याला झालाय म्हणून मांड्याला चव आलेली आहे. काय विचार या मोठ्या माणसांचे प्रज्वलित होते. म्हणून काय आहे माझ्या माऊलींची दया ऐका. ज्या व्यक्तीनं मांडा बांधण्यासाठी खापर मिळू दिला नाही त्या विसोबा खेचराला माझ्या माऊलीनं संत नामदेवरायांचं गुरु करून ठेवलंय. ही माझ्या माऊलीची समाजाबद्दल असलेली दया आहे. हा प्रसंग तुकोबराय पाहतात आणि सांगतात, राजे हो, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे आणि जिथं शांती आहे तिथंच भगवंत राहतात. अभंगाच्या प्रथम
क्षमा शांती तेथे देवाची वसती. माऊलींची दया, तुकोबरायांची क्षमा. किती क्षमा होती मायबाप तुकोबरायांकडे सांगू तुम्हाला. एक दिवस त्याच गावच्या मंबाजी बुवानं भर दुपारी तुकोबरायांना काठीनं बदबदा मारलं. भर दुपारी तुकोबरायांना काठीनं बदबदा मारलं. संध्याकाळी तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले, पण माझा रोजचा श्रोता मंबाजी बुवा कुठे दिसत नाही. भजनांना सांगितलं तुम्ही भजन चालू ठेवा, मी मंबाजी बुवाच्या घरी जाऊन येतो. तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी गेले आणि बाहेरून आवाज दिला, मंबाजी बुवा, ओ मंबाजी बुवा, बाहेर या. वाकून पाहिलं मंबाजी बुवानं घरातून बाहेर, तर दुपारी ज्याला जनावरासारखं मारलं ना, तो महात्मा दरवाजामध्ये उभा होता. येत नाहीत मंबाजी बुवा बाहेर. तुकोबराय म्हणतात, आलं माझ्या ध्यानामध्ये, आलं माझ्या लक्षामध्ये. दुपारी तुम्ही मला मारलं ना, अहो तुम्ही म्हणून तुम्ही लाजला असताल, पण मी कुठे काय म्हटलोय. अरे बापरे, काय चक्कर आली का? तुकोबरायांनी मंबाजी बुवाला बाहेर गेले आणि आवाज दिला, मंबाजी बुवा, हो मंबाजी बुवा, बाहेर या. वाकून पाहिलं मंबाजी बुवानं, तर दुपारी ज्याला जनावरासारखं मारलं ना, तो महात्मा दरवाजामध्ये उभा होता. येत नाहीत मंबाजी बुवा बाहेर. तुकोबराय म्हणतात, आलं माझ्या ध्यानामध्ये, आलं माझ्या लक्षामध्ये. दुपारी तुम्ही मला मारलं ना, म्हणून तुम्ही लाजला असताल. अहो पण मी कुठं काय म्हटलो. हा गावगडा आहे आणि गावगड्याची भांडणं अशी सप्त्यात आणायची नसतात. चला कीर्तनाला. येत नाहीत मंबाजी बुवा बाहेर. तुकोबराय म्हणतात, आलं माझ्या ध्यानामध्ये, आलं माझ्या लक्षामध्ये. दुपारी तुम्ही मला मारलं ना, म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील. मी असं करतो, अगोदर तुमचे हातपाय दाबून देतो आणि मग आपण कीर्तनाला जाऊ. ज्यानं भर दुपारी काठीनं मारलंय, त्याचेच हातपाय चेपून देणारे महाराज तुम्हाला आतापर्यंत या कलियुगामध्ये भेटले का? दिसणारच नाही मायबाप, अजिबात दिसणार नाही. कारण आणि ह्या कलियुगामध्ये तर एवढं अवघड झालंय महिला मंडळ. पाया पडून विनंती आहे, या कलियुगामध्ये कोणीही कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि भोंदूगिरीवर तर अजिबातच नाही. सगळा नाशिक जिल्हा हादरून टाकलेला आहे भोंदूगिरी. लोक एवढी भोंदूगिरी वाढली, एवढी भोंदूगिरी वाढली. भोंदूगिरी करून करून लोकांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली महाराज. तुम्ही पाहताय, ज्वलंत उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. म्हणून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. इथं लोक दिवस रात्र कष्ट करतात पोट भरण्याकरता, आणि लोक भोंदूगिरी करून कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावतात महाराज. म्हणून महिला मंडळ पाया पडून विनंती आहे, या कलियुगामध्ये श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको. विश्वास ठेवायचा ना, देवावर ठेवायचा, संतावर ठेवायचा, आपल्या मायबापावर ठेवायचा आणि स्वतःवर ठेवायचा, बस. दुसऱ्या कुठल्या या कलियुगातल्या साधूवर तर अजिबात ठेवायचं नाही. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तिथं आपल्या घरातल्या सर्वसामान्य महिला नव्हत्याच, बरोबर की नाही. सर्वसामान्य महिला नव्हत्या, परंतु तरी पण श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नको. विठ्ठल हे जे गुण आहे ना, हे संतांच्या ठायी आपल्याला आढळतात. बघा, सागर माहिती आहे तुम्हाला? सागर, हा, मालदाड मधला नाही म्हणत मी, समुद्र सगळ्यांना माहिती, बरोबर की नाही. हा, तर मला सांगा, या समुद्राकडे जे काही पाणी जातं, ते पाणी नदीमार्फत जातं, पाणी ओहळामार्फत जातं, पाणी नाल्यामार्फत जातं, बरोबर की नाही. हा, मग नदीमार्फत गेलेलं पाणी समुद्र वेगळं साठवतो का? ते पाणी क्वालिटीचं असतं. नाल्यामार्फत गेलेलं पाणी समुद्र वेगळं साठवतो का? ते खराब असतं, लो क्वालिटीचं असतं. ओहळामार्फत गेलेलं पाणी समुद्र वेगळं साठवतो का? ते मीडियम क्वालिटीचं पाणी असतं, बरोबर ना, बरोबर ना. नाही, पाणी नाल्यामार्फत गेलेलं असू द्या, पाणी ओहळामार्फत गेलेलं असू द्या, किंवा पाणी नाल्यामार्फत गेलेलं असू द्या, किंवा नदीमार्फत गेलेलं असू द्या, ज्याप्रमाणे सगळ्या पाण्याला समुद्र आपल्या पोटामध्ये एक रूपतेनं साठवतो ना, तो एक रूपतेचा भाव आपल्याला संतांच्या ठायी आढळतो. विठ्ठल कसा संतांच्या ठायी आढळतो सांगते, ऐका. समजा संतांकडे एखादा सज्जन
सज्जन माणूस गेला आणि संतांकडे एखादा दुर्जन माणूस गेला, त्या ठिकाणी संतांच्या ठाई हा भेदभाव नसतो की माझ्याकडे आलेला माणूस सज्जन आहे ना, याला खुर्चीवर बसवा, माझ्याकडे आलेला माणूस दुर्जन आहे ना, याला जमिनीवर बसवा. हा भेदभाव संतांच्या ठाई नसतो. संताकडे जी वागणूक एखाद्या सज्जन माणसाला भेटते तीच वागणूक त्या दुर्जन माणसाला सुद्धा भेटते. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन सांगेल मायबाप, संत संगतीने जितका फायदा एखाद्या सज्जन माणसाला होतो तेवढाच फायदा त्या दुर्जन माणसाला सुद्धा होतो. बघा ना तुम्ही, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसाला मायादिक. संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनी रसला मायादिक. विठ्ठल तरी पण काही लोकांचा प्रश्न असतो, कशा करता करायची संगत, किंवा संत संगतीने आम्हाला काय फळ भेटतं किंवा काय फायदा होतो. कारण आज जगामध्ये कोणताही माणूस असू द्या, फायदा असल्याशिवाय ती गोष्ट करत नाही. एखादी गोष्ट एखाद्या माणसाला करायला सांगितली की लोक पहिला प्रश्न काय विचारतात, आमचा काय फायदा, बरोबर की नाही. मग का करायची संत संगत, सांगते ऐका. कशासाठी करायची. संतों के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. महत्वाचे आहे. बघा, तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. बघा, मुळात क्षमा म्हणजे काय मायबाप, क्षमा करणं, समोरच्याला क्षमा करणं म्हणजे काय, समोरच्याचे अपराध पोटात घेणं, बरोबर की नाही. एवढीच व्याख्या नाहीये, तर आपल्याकडे प्रतिकार करण्याची क्षमता असताना सुद्धा समोरच्याचे अपराध पोटात घेणं याचं नाव क्षमा. विठ्ठल तुम्ही बघा, ज्या व्यक्तीनं माऊली ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण टाकलं, एक कटाक्ष जर माझ्या माऊलीनं त्या माणसावरती टाकला असताना तर जागेवर तो माणूस भस्मसात होत होता, एवढी ताकद माझ्या माऊली ज्ञानोबरायांमध्ये होती. ज्या व्यक्तीनं तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवला ना, एक कटाक्ष जर माझ्या तुकोबरायांनी त्या माणसावरती टाकला असता तर जागेवर त्याचा कार्यक्रम करण्याची ताकद माझ्या तुकोबरायांमध्ये होती. जो माणूस नाथबाबांच्या अंगावर थुंकला ना, एका क्षणात त्याचा कार्यक्रम करण्याची ताकद माझ्या नाथबाबांमध्ये होती. पण त्यांच्या अंगी हे गुण होते आणि त्यांनी जर त्यांची ती ताकद वापरली असती तर आज लाखोंच्या संख्येनं माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये, जगद्गुरु तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये किंवा नाथ षष्टीला आज लाखोंच्या संख्येनं आज लोक गेली नसती. म्हणून हे जे गुण आहेत ना, हे संतांच्या ठाई आढळतात. म्हणून क्षमा होती आमच्या तुकोबरायांकडे आणि शांती होती आमच्या नाथबाबांकडे. किती शांती होती सांगू तुम्हाला. एक दिवस सकाळी सकाळी नाथबाबा गंगेवर स्नान करण्याकरता गेले बरं का. नित्य नियमाप्रमाणे आंघोळ केली आणि पुन्हा घराकडे निघाले. नदीचा घाट चढत होते आणि नदीचा घाट चढत असताना अचानक एक यवन नाथबाबांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. ते नाथबाबा होते. एक स्मित हास्य केलं, शांततेत पुन्हा नदीवर गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा घराकडे निघाले. पुन्हा नदीचा तो घाट चढत असताना तो यवन पुन्हा नाथबाबांच्या अंगावर पान खाऊन थुंकला.
नाथबाबांनी एक स्मित हास्य केलं. पुन्हा शांततेत नदीवर गेले. पुन्हा शांततेत आंघोळ केली. पुन्हा नदीचा घाट चढत होते. पुन्हा घराकडे निघाले. नदीचा घाट चढत असताना तो यवन पुन्हा नाथबाबांच्या अंगावर पान खाऊन थुंकला. असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 10 नाही, 50 नाही, 100 नाही, 108 वेळेस तो यवन नाथबाबांच्या अंगावर थुंकला. आणि आता 108व्या वेळेस, ज्या वेळेस नाथबाबा नदीवरनं स्नान करून परतत होते ना मायबाप, त्यावेळेस नाथबाबांनी आंघोळ केली. पुन्हा नदीचा तो घाट चढत असताना आता त्या यवनाला नाथबाबांच्या अंगावर थुंकण्याकरता तोंडामध्ये पान चावण्याची कॅपॅसिटी राहिली नाही. कारण पान खायचं म्हणजे पानाला काय लावावा लागतो? कसा एका स्वरात आवाज आला आता. पान खायचं म्हणजे पानाला चुना लावावा लागतो, काट टाकावा लागतो. आणि मग ते चुना आणि काट तोंडामध्ये चावून 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 त्या यवनाचं तोंड आतून पूर्णपणे भाजलं होतं. आता तोंडामध्ये पान चावण्याची त्या यवनाची कॅपॅसिटी राहिली नव्हती. आणि 108व्या वेळेस ज्या वेळेस नाथबाबा स्नान करून नदीवरनं परतत होते ना, तो यवन डायरेक्ट नाथबाबांच्या चरणावरती डोकं ठेवतोय आणि नाथबाबांना म्हणतोय, बाबा माझ्याकडनं फार मोठी चूक झाली, मला माफ करा. नाथबाबांनी असं त्यांना प्रेमाने उठवलं, आदराने उठवलं. म्हटले, अरे राजा, तू कशासाठी माफी मागतोस? म्हटले, तू फार मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. मग आता ते यवनाला वाटलं, यांच्या अंगावर थुंकून मी काय पुण्याचं काम केलं? कारण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळेस मी यांच्या अंगावर थुकलोय. मला सांगा, आपल्या अंगावर जर एखादा माणूस थुकला तर आपण काय करू? हा, कदाचित केस कोर्टामध्ये जाईल अक्षय सर, आणि वकीलपत्र त्याच्यामध्ये माझं दाखल होईल, बरोबर की नाही? एवढे तर हुशार माणसं आपण. पण ते नाथबाबा होते. 108 वेळेस तो यवन अंगावर थुंकलाय आणि त्याला सांगतात, अरे तू पुण्याचं काम केलंय. त्या यवनालाही विचार पडला, यांच्या अंगावर थुंकून मी काय पुण्य कमवलं? नाथबाबा सांगतात, अरे बाबा, माझ्यासारखा आळशी म्हटले मी दररोज एकदा येणार, नदीवर स्नान करणार आणि पुन्हा माघारी जाणार. पण आज केवळ तुझ्यामुळे मला 108 वेळेस नदीमध्ये स्नान करण्याचं पुण्य प्राप्त झालंय. आता तो यवन पुन्हा नाथबाबांच्या चरणावरती डोकं ठेवतोय आणि नाथबाबांना म्हणतोय, बाबा तुमच्या हातनं माळ घालताल का? प्रसाद देवनी मुक्त केला. तो यवन नाथबाबांना विचारतोय, बाबा तुमच्या हातानं माळ घालताल का? नाथबाबा त्याला सांगतात, मी घालीन, पण तू टिकवशील का? कारण घालायचं सोपं आहे मायबाप, टिकवायचं अवघड आहे. आणि ऐका मायबाप, नाथबाबांच्या हातनं त्या यवनानं माळ घातली. म्हणून वारकऱ्याचा तो नियम आहे बघा. पहिला नियम वारकऱ्याचा काय आहे? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे, कपाळावरती गंध पाहिजे, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल. म्हणून शांती होती आमच्या नाथबाबांकडे. आणि एक सांगू, नाथबाबा शांती ब्रह्म होते, पण गिरजा माता ह्या शांती सरिता होत्या. परमार्थामध्ये जोड लागते मायबाप, त्याशिवाय परमार्थ पूर्णत्वास जात नाही. परमार्थामध्ये जोडच लागती, त्याशिवाय परमार्थ पूर्णत्वास जात नाही. परमार्थामध्ये एक विचार लागतो पती पत्नीमध्ये. कसा एक विचार लागतो? जसा तुकोबरायांमध्ये जिजाऊ आई साहेबांमध्ये एक विचार होता, नाथबाबांमध्ये गिरजा आई साहेबांमध्ये एक विचार होता. आजकाल नवरा बायकोमध्ये एक विचार राहिला नाही माय बाप, अजिबात राहिला नाही. बोलता बोलता नवरा बायकोची भांडणं लागली आणि ती बायको त्या नवऱ्याला विचारायला लागली, तुमचं काय काय म्हणून सांभाळायचं मी? तुम्हाला सांभाळायचं, पोराला सांभाळायचं, पुरीला सांभाळायचं, सासूला सांभाळायचं, सासऱ्याला सांभाळायचं, दिराला सांभाळायचं, जावाला सांभाळायचं, नंदाला सांभाळायचं, शेळ्या सांभाळायच्या, कोंबड्या सांभाळायच्या, गुरं सांभाळायच्या, शेळ्या सांभाळायच्या, तुमचं काय काय म्हणून सांभाळायचं
मी. नवरा म्हणला बाई तू काहीच सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. कारण सगळ्या भांडणाची सुरुवात कुठून आहे? इथून आहे. म्हणून गोड बोलावं, गोड बोल. माऊली ज्ञानोबराय सांगतात कसं बोलावं. साच आणि मवाड, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं गोड असावं. म्हणून पुरुष मंडळी तुम्हाला माझं एक सांगणं आहे, स्पेशली पुरुष लोकांसाठी. आपापला गृहमंत्री जर खुश ठेवायचा असेल, मी आपापला म्हणते बरं का, आपापला गृहमंत्री जर खुश ठेवायचा असेल तर आदनं मधनं आपल्या आपल्या पत्नीचं कौतुक करीत जावा. काही असू द्या, छान म्हणत जायचं नुसतं. छान म्हणायला पैसे लागतात का बाबा? नाही लागत. 2-4 दिवसातून करायचं कौतुक. आजीचं काय होतंय? ऐका, आपापला गृहमंत्री खुश ठेवा. आता गेल्या गेल्या लगेच कौतुक करू नका, नाही तर आधी 4 दिवस भांडेला असायचे, गेल्या गेल्या कौतुक करायचे, पुन्हा पेटायचं महाराज. गेल्या गेल्या असंच एक जण माझ्याकडे आलं, मला म्हणे ताई रामकृष्ण हरी. म्हटलं रामकृष्ण हरी. म्हणे ताई तुम्ही कीर्तनकार आहात? म्हटलं हो. म्हणे तुम्ही वकील पण आहात? म्हटलं हो. म्हणे मग ताई एक सल्ला द्या ना. म्हटलं विचार, आता आमचं कामच सल्ला द्यायचं आहे. म्हणे ताई माझं आणि माझ्या बायकोचं फार भांडण होतं. मग म्हणे ताई असा काहीतरी उपाय सांगा की माझं आणि माझ्या बायकोचं भांडण होणार नाही. त्याला म्हटलं दादा फार सोपं आहे, काहीच करायचं नाही, फक्त आदनं मधनं तिचं कौतुक करायचं. आता त्याच्या डोक्यामध्ये हे फिट बसलं, आपल्याला आज बायकोचं कौतुक करायचंय बरं का. जपून जा बरं का आज घरी. आपल्याला बायकोचं कौतुक करायचं त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलं. कारण सल्ला कुणाचा होता? वकिलाचा होता. वा 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 वा, सल्ला वकिलाचा होता. त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलं, आज काही करून हिचं कौतुक करायचं. आता ते कीर्तन झालं, पण ते 15 दिवसापासून त्याच्या बायको संग भांडलेलं होतं, बोलतच नव्हतं बायको संग. त्यानं मला कुठं सांगितलं हे? कीर्तन झालं, घरी गेला, घराची बेल वाजवली, डोक्यामध्ये खटका एकच, आज काहीही करून हिचं कौतुक करायचं. जसा यांनी बेल वाजवली तसा तिने दरवाजा उघडला, आणि जसा तिने दरवाजा उघडला तसा हा तिला म्हणतो वाह काही सुंदर दिसतेस. ती म्हणली चल घरात. तो म्हणे अरे सहज सहज बोलून माझ्यावर धावली, हरकत नाही म्हटले. घरामध्ये गेला आणि जेवायला बसला, डोक्यामध्ये खटका एकच, कौतुक करायचं. जेवायला बसला, आता जेवायला बसल्यावर म्हणे कसलं कौतुक करायचं, कसलं कौतुक करायचं? भाजीचं कौतुक करू चपातीचं कौतुक करू शकत नाही, मग म्हणे भाजीचं कौतुक करून. जेवता जेवता हळूच तिला म्हणतोय वाह काय भाजी झाली आजची. तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. याला वाटलं तिला ऐकूच गेलं नाही का काय. हा अजून मोठ्याने म्हणतोय आजची भाजी एकच नंबर. ह्या वेळेस तिनं राग आवरला महिला मंडळ. आता तरी यानं गप बसावं ना. हा परत तिसऱ्यांदा अजून मोठ्याने म्हणतोय आजची भाजी एकच नंबर. ह्या वेळेस मात्र तिला राग आला महिला मंडळ. तिनं भाजीचं पातेलं घेतलं, दांडीशी त्याच्या पुढे आदळलं, आणि मग तिनं बोलायला सुरुवात केली. 30 वर्ष झाले या घरामध्ये येऊन, 30 वर्ष झाले सकाळ संध्याकाळ माझ्या हातचा स्वयंपाक खाताय, 30 वर्ष झाले सकाळ संध्याकाळ मी स्वयंपाक बनवते आणि तुम्ही माझ्या हातचं खाताय, पण 30 वर्षामध्ये कधीच माझ्या भाजीचं कौतुक केलं नाही, आणि आजच शेजारनी कोण आणली तर काही कौतुक होतं. कावळा बसायला आणि फांदी मोडायला, मग गेल्या गेल्या लगेच कौतुक करू नका विठ्ठल. लोक लई स्वार्थी झालेले आहे मायबाप. सांगू तुम्हाला, परवा एखादी गावामध्ये कीर्तनाला गेले, एक जण असंच माझ्याकडे आला. मला म्हणे ताई रामकृष्ण हरी. म्हटलं रामकृष्ण हरी. मला म्हणे ही माझी बायको आहे. म्हटलं बर. म्हणे ताई गरोदर आहे. म्हटलं अरे वा छान. मग मला म्हणतो सांगा ना पोरगा होईन का पोरगी होईन. मला पोरगा का पोरगी कळायला मी काय सोनोग्राफीचं मशीन आहे का बरं? मला जर पोरगा पोरगी कळत असतं तर मी धंदा चालू केला असता. 500ला पोरगा 1000ला पोरगी. मी कायला रोज एक गाव बोंबलत फिरले असते बरं. पण मला कळलं त्याच्या मनामध्ये काय आहे. मी त्याला दणकून सांगितलं, म्हटलं जा पोरगाच होणार. तो माझ्या पुढचा आगाव निघाला. म्हणजे पोरगा नाही झाला तर म्हटलं पोरगी नक्की होणार. आता पोरगा होईन नाही तर पोरगी होईन, कुत्र्याचं पिलू तर होणार नाही ना. काय तर एवढं महिला मंडळ. एक वाक्य ऐका माझं. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. लक्षपूर्वक ऐका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. अरे मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान.
देवाला आणायचं असेल तर मुलगी वाचवली पाहिजे आणि सध्याच्या काळामध्ये मुलीला वाचवण्यापेक्षा मुलगी सुरक्षित करणं जास्त गरजेचं आहे. मला खऱ्या अर्थानं सांगा, आज आपल्या लेकी आपल्या मातीमध्ये सुरक्षित आहेत का? आज जर आमची पोरगी शाळेकरता बाहेर जातीये, आज जर आमची पोरगी कॉलेज करता बाहेर जातीये किंवा नोकरी कामानिमित्त बाहेर जातीये, तर ती घरी सुरक्षित येईलच याची शाश्वती तिच्या आई वडिलांना, तिच्या घरच्यांना असते का? नाही असत का? कारण आपण जर बाहेर पाहिलं तर परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे मायबाप. अहो, लव जिहाद सारखी प्रकरणं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडावी. त्या मुसलमानांनी आपल्या हिंदू मुलींना फसवावं, आपल्या हिंदू मुलींवर बलात्कार करावा, आपल्या हिंदू मुलींवर अन्याय अत्याचार करावे आणि आपल्याच हिंदू मुलींचे शरीराचे तुकडे आपल्याला फ्रीजमध्ये कुठेतरी गटाराच्या कडेला मिळावे. ही सत्य परिस्थिती आहे मायबाप. आज जर आपल्या अवतीभोवती एखाद्या महिलेवरती अन्याय झाला, एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला, तर आपण काय करतो? निषेध म्हणून मेणबत्त्या जाळतो, निषेध म्हणून व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, निषेध म्हणून फेसबुकला स्टोरी ठेवतो, निषेध म्हणून इंस्टाग्रामला स्टोरी ठेवतो. पण जसं पुढच्या 24 तासामध्ये ते व्हॉट्सअपचं स्टेटस, फेसबुकची स्टोरी आणि इंस्टाग्रामची स्टोरी डिसअपिअर होऊन जाते ना, तशी घडलेली घटना पुढच्या 24 तासामध्ये आमच्या मनातून डिसअपिअर होऊन जाते आणि आम्ही पुन्हा आहे तसं शांत होतो. ज्या महाराष्ट्रामध्ये आज तुमचा माझा जन्म झालेला आहे, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवरती अत्याचार केला होता मायबाप. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना रांझ्याच्या पाटलाचा गुन्हा कळाला, रांझ्याच्या पाटलाकडनं गुन्हा वदवून घेतला आणि रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली. त्या रांझ्याच्या पाटलाच्या देहाचा चौरंग केला शिवछत्रपती महाराजांनी. जिजाऊबाई साहेबांनी शिवाजी राजांना विचारलं, राजे, रांझ्याच्या पाटलानं जो गुन्हा केलाय ना, खरं तर त्या गुन्ह्याला देहदंडाची शिक्षा अपेक्षित होती, परंतु तुम्ही रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केलाय शरीराचा. कारण सांगू शकता? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊबाई साहेबांना सांगतात, आऊसाहेब, नीट लक्ष द्या त्या रांझ्याच्या पाटलाच्या शरीराकडे, लक्षपूर्वक पहा त्या रांझ्याच्या पाटलाच्या शरीराकडे. आज हा पाटील इच्छा असूनही जगू शकत नाही आणि इच्छा असूनही मरू शकत नाही. जोपर्यंत हा पाटील जिवंत आहे ना आऊसाहेब, तोपर्यंत या देशातल्या रावणाला आणि दुर्योधनाला सांगत राहील, खबरदार, खबरदार, या देशातल्या माय बहिणीकडे वाकड्या नजरेनं बघाल तर तुमची ही अशी अवस्था करणारा सिंहाचा अंश या मातीमध्ये निर्माण झालेला आहे, हे अख्ख्या जगाला कळावं. म्हणून रांझ्याच्या पाटलाचे फक्त हात आणि पाय कलम केलेले आहे. सकाळी गुन्हा कळाला, दुपारी खटला चालवला आणि संध्याकाळी शिक्षा देऊन मोकळे झाले होते. ही त्या काळची न्याय व्यवस्था होती मायबाप. आता जर अशी एखादी केस कोर्टामध्ये गेली ना, तर डोक्यावरचे केस जातात, पण केस काही केल्या संपत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो, त्या स्वराज्यामध्ये एखाद्या महिलेवरती जर अन्याय अत्याचार झाला तर त्याला दिसेल तिथं ठोकून काढण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि त्या शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण निषेध म्हणून काय करतो? मेणबत्त्या जाळतो. इतक्या हलक्या क्वालिटीचा आज महाराष्ट्राचा तरुण झालाय का? किंवा हा दिवस पाहण्याकरता शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील किंवा लाखो त्या ठिकाणी मावळ्यांना हा दिवस पाहण्याकरता आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे का? आपण म्हणतो ना, हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड आहे, हिंदुत्वाची पावन गंगा मनात आमच्या अखंड आहे आणि धर्म स्वतःचा रक्षवाया अवघा हिंदू समर्थ आहे. माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, आज खरंच आपण आपला हिंदू धर्म सुरक्षित करण्याकरता, हिंदू धर्म राखण्याकरता आपण समर्थ आहोत का? असं म्हटलं जातं, पुरुषांपेक्षा महिला ही स्त्री जास्त धर्म वाढवते. तिच्या डोक्यावर असलेल्या पदरावरनं, कपाळावर असलेल्या टिकलीवरनं, पायात असलेल्या जोडव्यावरनं, प्रत्येक गोष्टीतून स्त्री आपला धर्म
वाढवत असते, धर्म जागवत असते. पण आज सांगायला वाईट वाटतंय, सांगायला खेद वाटतोय, आमच्या माय बहिणींना येट लागलं आहे ते आरशी आणि परशाचं, नाही तर शितली आणि आज्याचं. त्यांना त्या गोष्टीचं लागीरच झालेलं आहे. पण जोपर्यंत या अखंड हिंदुस्थानातल्या माय बहिणींना आमच्या जिजाऊ आईसाहेबांचं लागीर, विचारांचं लागीर होत नाही ना, तोपर्यंत या देशातल्या महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबणार नाही. काळ्या दगडावरची रेग आहे मायबाप. आपले इंदोरीकर महाराज नेहमी एक वाक्य वापरतात बघा. आपले इंदोरीकर महाराज म्हणतात, हे हृदय एवढं हलकट नाही का त्याच्यावरती कोणी प्रेम करावं. काय म्हणतात महाराज? हे हृदय एवढं हलकट नाही का त्याच्यावरती कोणीही प्रेम करावं. मग आमच्या हिंदू माय भगिनींचं हृदय एवढं हलकट कधीपासून झालं का ते त्यांनी मुसलमानांच्या ताब्यात द्यावं. त्या मुसलमानांनी आपल्या स्त्रियांवरती, आपल्या लेकी बाळींवरती काय काय अन्याय अत्याचार केले हे 350 वर्षापासून आपण पाहत आलेलो आहोत ना. अहो, स्वतःच्या लेकीला काळ कोठडीमध्ये डांबणारा तो औरंगजेब कुठे, आणि शत्रूची सून जरी समोर आली तरी तिची खणा नारळ आणि ओटी भरणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज कुठे. म्हणून पोरींनो, तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे, 4 दिवस गरिबीत जगताल पण स्वाभिमानामध्ये जगा. आणि महिला मंडळ, पुरुष वर्ग, आपल्या लेकीला सुद्धा डीजेवर नाचणारी नागिन नाही तर या शिवछत्रपतींची वाघीण म्हणून जन्माला घाला. कुणी जरी तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं ना तर तिथंच त्याचे डोळे काढून हातात देण्याची ताकद आज आपल्या लेकीमध्ये निर्माण करावी लागणार आहे. म्हणून बघा महिला मंडळ, आज सगळ्यात जास्त आजच्या काळामध्ये आपल्याला आपल्या लेकरांना धर्म शिकवणं गरजेचं आहे. आपण कुठंतरी आपल्या लेकरांना धर्म शिकवायला कमी पडतोय. तुम्ही बघा, मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग असतं, त्याला लाज वाटत नाही, तो डोक्यामध्ये टोपी घालतो. 5 वर्षाचा पोरग त्यांचं नमाज पडायला जातो, त्याला लाज वाटत नाही. ख्रिश्चनाचं 5 वर्षाचं पोरग असू दे, त्याला गळ्यामध्ये क्रॉस घालायला लाज वाटत नाही. आणि आपल्या पोरात 40-40 वर्षाचे होत्या, कपाळाला टिळा लावायची त्यांना लाज वाटते. मायबाप, ही वस्तुस्थिती आहे. कोणी शिकवायचा आपल्याला धर्म. म्हणून महिला मंडळ, तुम्हाला नाही 4 वेद कळाले काही हरकत नाही, तुम्हाला नाही 6 शस्त्र कळाले काही हरकत नाही, तुम्हाला नाही 18 पुराण कळाले काही हरकत नाही, पण तुम्हाला धर्म कळाला पाहिजे. तो धर्म टिकवताच आला पाहिजे आणि तो धर्म आपल्या लेकरांना शिकवताच आला पाहिजे. कारण आज जर आपण आपला धर्म आपल्या लेकरांना नाही शिकवला ना तर बाकीचे लोक टपलेले आहेत मायबाप. इथं रीत अशी आहे समाजाची, लोक आपल्या घराच्या ढासळलेल्या विटा सुद्धा सोडत नाही, आपला ढासळलेला धर्म कसा सोडतील मायबाप. म्हणून योग्य वयामध्ये योग्य असे लेकरांवरती संस्कार करण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी माता माऊल्यांनो, आई म्हणून आपली असते. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या माता माऊल्यांनो. आज तुम्ही माझ्या समोर कीर्तनाला बसलेले आहात, डोक्यावरती पदर आहे, हातामध्ये बांगड्या आहे, कपाळावरती कुंकू आहे, पायामध्ये जोडवे आहेत. ही संस्कृती आपल्याला कोणी शिकवली? आपल्या आई वडिलांनी शिकवली, आपल्या आजी आजोबांनी शिकवली. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जी संस्कृती तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिकवली, आजी आजोबांनी शिकवली, तीच तुमच्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत संस्कृती तुम्ही पोचवत आहात का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल ना तर आज तुमच्या गावातल्या प्रत्येक मुलीच्या कपाळावरती मला टिकली दिसली असती. लहान लहान पोरी असतात, आपल्या कपाळावरची टिकली सुरक्षित राहावी म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, आज तीच कपाळावरची टिकली एखाद्या लहान पोरीला म्हटलं ना बाई कपाळावरती टिकली लाव, तर लहान लहान पोरी म्हणतात आम्हाला ती आउटडेटेड फॅशन आवडत नाही किंवा जीन्सवर टिकली चालत नाही. पुरी अशी उत्तरं देतात मायबाप. का परिस्थिती निर्माण होते? आज आमच्या पोरींनी आमच्या खांद्यावरची ओढणीच गायब केली आणि ओढणीची जागा क्रॉप टॉपनी घेतली. एक सांगू पोरींनो, ओढणीची किंमत जरी 100 रुपयाची असली ना तरी ती ओढणी आपल्या खांद्यावरती, आपल्या डोक्यावरती आल्यानंतर आपल्या आई वडिलांची समाजामध्ये जी किंमत असते ना ती तुम्ही पैशाने कधीच मोजू शकत नाही. पूर्वीचे जे माणसं होते ना मायबाप, पैशानं फार गरीब होते बरं का, लक्षपूर्वक ऐका. पूर्वीचे जे माणसं होते ना ते पैशानं गरीब होते पण मात्र मनानं श्रीमंत होते, विचारानं श्रीमंत होते. तुमच्या माझ्यासारखे ढिगभर कपडे घ्यायची परिस्थिती पूर्वीच्या माणसांमध्ये नसायची. एखाद दोन ड्रेस माणसांना असायचे, 1-2 साड्या माझ्या माता माऊल्यांना असायच्या.
विचारानं श्रीमंत होते मात्र पैशानं गरीब होते. कुठं जर अंगावरचा कपडा फाटला ना तर लगेच कपडे विकत घेण्या इतकी ऐपत्या माणसामध्ये नव्हती. लगेच कपडे विकत घेण्या इतके पैसे त्यांच्याकडे नसायचे. मग काय केलं जायचं, अंगावरचा कपडा जर कुठे फाटला त्याला शिवलं जायचं, त्याला थिगळ लावलं जायचं. पण फाटका कपडा कधी अंगावर घालत नव्हते. का? लोक पैशानं गरीब होते पूर्वी, पण विचारानं मात्र श्रीमंत होते. आता लोक पैशानं श्रीमंत झाले पण विचारानं एवढे गरीब झाले की जास्तीचे पैसे देऊन फाटके कपडे विकत घेतात आणि ते कपडे घालतात. बरं, ते कपडे नको तिथं फाटलेले, इथं फाटलेले, इथं फाटलेले, गुडघ्यावर फाटलेले, पायावर फाटलेले. का परिस्थिती निर्माण झाली? संस्कारच नाही. आज आमच्या माय बापाला आमचं लेकरू कुठे जातंय, बाहेर कोणासोबत काय करतंय, काय खातंय, काय पितंय, मोबाईल मध्ये काय पाहतंय, हे पाहण्याकरता टाइमच राहिलेला नाहीये. पोरगी कॉलेजला जाती, पोरगी शाळेत जाती ना महिला मंडळ, ती पोरगी शाळेत तिच्या मैत्रिणी कोण कोण आहे हे सुद्धा आईला माहिती पाहिजे. तिचा मित्र कोण आहे ना हे सुद्धा तिला माहिती पाहिजे. तुम्ही पोरींना स्वातंत्र्य द्या, पण एवढं सुद्धा स्वातंत्र्य पोरींना द्यायचं नाही का तिला गाय कापणारा आणि गायची पूजा करणारा यातला फरक त्या पोरीला करणार नाही. एवढं स्वातंत्र्य त्या ठिकाणी द्यायचं नाही. आपली लेकरं कुणासोबत फिरताय, बाहेर काय खाताय, कोण त्यांचे मित्र आहे हे आपल्या आईबाप म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. आजच्या मायबापाला माझी कळकळीची विनंती आहे, योग्य वयामध्ये आपल्या लेकरांवरती योग्य असे संस्कार करून ठेवा. कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं, काठी जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंतच ती वागते, आणि काठी जर मोडली, काठी जर वाळली आणि मग तुम्ही तिला वाकवायला गेले तर काठी मोडते. जोपर्यंत पोरगा आपल्या ताब्यामध्ये आहे, पोरगा आपला ऐकतंय ना महिला मंडळ, काय चांगले संस्कार करायचे ते करून घ्या. पण मात्र पोरगा जर दारू पिऊन घरी यायला लागलं आणि मग तुम्ही त्याच्यावरती संस्कार करायला गेले तर ते पोरगं लात मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून योग्य वयामध्ये योग्य असे संस्कार आपल्या लेकरांवरती करा. संस्कार केले होते राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर. तुळजापूरच्या तुळजा भवानी पुढे पदार पसरला, नवाज केला, सांगितलं आई या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार आता माझ्या डोळ्याला सहन होत नाही. म्हणून आई माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या वारकरी संप्रदायाची तत्व जपली पाहिजे. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की कांदा भाकर खाऊन डोंगर दऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांना एकत्र करून त्यानं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आणि माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की त्याच्या डोळ्याला कोणतीही स्त्री दिसली तरी तो तिला आईच म्हटला पाहिजे. आणि आई मुलगा जन्माला घातला तर फक्त माझ्या एकटीची कुस पवित्र होईल, पण मला हे मागणं नको आहे. माझ्या एकटीची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची कुस पवित्र करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. देवीनं कौल दिला, देवीच्या डोक्यावरचा फूल राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांच्या हातामध्ये पडला, देवीनं कौल दिला. आणि फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सासी प्राण झेलले आपला निगडासाठी. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या. हे राजा देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.
लागतं ना, ह्याच्याकरती ते संस्कार पाहिजे. आणि ते संस्कार लावण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, की आजही नागबाबांच्या घरी देवानं कावडीनं पाणी वाहण्याचं काम केलं होतं. आपल्याकडे प्रमाण आहे बघा ना तुम्ही, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भाव, आनंद भक्ती भाव वंदिताच पाये. पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भाव, आनंद भक्ती भाव वंदिताच पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, की ज्यांच्या घरी 12 वर्ष देवानं कावडीनं पाणी वाहिलं. परंतु असं म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा तसंच आहे, नाथ षष्टीच्या 2 दिवस अगोदर अख्खं पैठण गाव त्या रांजणामध्ये पाणी ओतायला जातं. पण असं बोललं जातं, जेव्हा देव कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपानं येतात आणि त्या रांजणात पाणी ओततात, तेव्हाच तो रांजण फुल भरतो. म्हणजे आजही देव भक्ताच्या घरचं काम करतो. पण सगळ्यांचाच विश्वास बसून असं काही नाही. पैठण मधलाच एक जण होता, तो म्हणे एक तर देव नाहीच, असलं तरी इथं येणार नाही, इथं आला तरी रांजणात पाणी ओतणार नाही, रांजणात पाणी ओतलं तरी आज हा रांजण भरणार नाही. पण आज जर हा रांजण भरला तर ज्याच्या हातून रांजण भरत त्याचं मी दर्शन घेणार. यानं त्या रांजणापाशी खुर्ची टाकली आणि ते रांजणापाशी खुर्ची टाकून बसला. पण बसायच्या अगोदर याने याच्या बायकोला सांगितलं होतं, म्हटलं आय पैठण मधल्या आणख्या माता मावल्या रांजणात पाणी ओतायला येतील, पण तू यायचं. ती म्हटली तुम्ही म्हणताल तसं. ती ऐकणारतली होती म्हणून तिने ऐकली. हा रांजणापाशी खुर्ची टाकून बसला. पण आता देव आहे मायबाप, देवानं विचार केला आज काही झालं तरी मी याला दर्शन घेऊ देणार नाही. पण आता याला दर्शन घेऊ न द्यायच्या नादामध्ये माझ्या भक्ताची इतक्या घरची परंपरा सुद्धा मोडकळीस आली नाही पाहिजे, भक्ताच्या घरची परंपराही राखली गेली पाहिजे. मग आता देव विचारामध्ये पडला, असं काय करावं की भक्ताच्या घरची परंपराही राखली गेली पाहिजे आणि यालाही दर्शन घेता आलं नाही पाहिजे. आता असं काय करावं की सांप भी मरे और लाठी भी ना टूटे. देव आहे माय बाप, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची पाणी ओतायच्या लाईनीला लागले. तुम्ही म्हणताल त्याच्याच बायकोचं रूप का घेतलं? जगामध्ये इतर रूप देवाला कमी होते का घ्यायला? मला सांगा, त्याची बायको सोडून इतर कुणाचं बी देवाने रूप घेतलं असतं आणि त्याच्या हातून रांजण भरला असता तर यानं दर्शन घेतलं असतं. बायकोचं घेईन का? हा, ते पण माणसात घरी लोटांगण घालतील, पण माणसात तो कार्यक्रम जमणार नाही. देव हुशारे माय बाप. देवानं त्याच्याच बायकोचं रूप धारण केलं आणि देव पाणी ओतायच्या लाईनीला लागले. देव हळूहळू रांजणापाशी गेले, डोक्यावरली कळशी हातामध्ये घेतली, नाथ बाबांचं स्मरण केलंय, गिरजाई साहेबांचं स्मरण केलंय आणि हातामधली कळशी रांजणामध्ये ओतली. रांजण फुल भरून वाहू लागला. भक्ताच्या घरचं काम करण्याकरता देव पावत आलाय, धावत आलाय आणि आजही नाथ बाबांच्या घरी थारा करून आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पावे धावो निया घरा, राहे धरो निया थारा. 2 चरणाचा भावार्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थही आपण बघणार आहोत, पण भजनानंतर तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करून टाळी वाजवायची आणि त्या भगवंताचं भजन करायचंय. वा वा वा, सगळ्यांनी हात वर करायचे. धन्यवाद. विठोबा हात वर, हात वर. ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तसं तुमच्या आयुष्यातलं यश, ज्ञान, ध्येय, वैराग्य, संपत्ती आणि तुमचे विचार गगना इतके उंच जावो हीच मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करते. सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. ऐका मायबाप. महाराजांच्या वजनाचेच हार झाले आज. हे माझ्यावरचं प्रेम नाही बरं का, हे तुमचं ज्ञानोबा तुकोबारायांवरचं प्रेम आहे, हे वारकरी संप्रदायावरचं प्रेम आहे. म्हणून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. ऐका, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहे. काय सांगत आहे? पावे धावो निया घरा, राहे धरो निया थारा. भक्ताच्या घरचं काम करण्याकरता देव पावत आलाय, धावत आलाय. आजही नाथ बाबांच्या घरी थारा करून आहे. आपल्या करता सुद्धा देव पावत येईल, धावत येईल, आपल्या घरी सुद्धा थारा करून राहीन. पण त्याकरता घरामध्ये एक आचार विचार ठेवा, घरामध्ये शांती ठेवा. कोणत्या भूमीमध्ये जन्माला आलोय त्या भूमीचं जरा भान ठेवा. पती पत्नीमध्ये एक विचार ठेवा. मी मगाशी पण सांगितलं, इथं जे बसलेले टोपीवाले लोक आहेत, टोपीवाले बाबा आहे, किंवा इथं ज्या म्हाताऱ्या आजी असतील, त्यांच्या काळामध्ये असं बोललं जायचं, पती पत्नीच्या नात्यामध्ये जर एखादा आग होत असेल तर दुसऱ्यानं काय झालं पाहिजे?
पाणी झालं पाहिजे, बरोबर की नाही? पती पत्नीच्या नात्यामध्ये जर एखादा आग होत असेल तर दुसऱ्यानं पाणी झालं पाहिजे. परंतु हल्लीच्या वेल एज्युकेटेड पिढीमध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये जर एखादा आग होतोय तर दुसरा डायरेक्ट तोफेचा गोळा होतो आणि त्याचा परिणाम आमच्यासारख्या वकिलांची घरं भरतायत. मग पती पत्नी जरा एक विचाराने राहा. कुठल्या भूमीमध्ये जन्माला आलोय त्या भूमीचं जरा भान ठेवा. संतांच्या शूरवीरांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र महाराष्ट्र भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळालेला आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या मातीत जन्माला आलोय ना त्या मातीचं जरा भान ठेवा. आज बघा, आज जगामध्ये सगळीकडे बदल झालेला आहे पण या वारकरी संप्रदायामध्ये बदल झालेला नाही. वेदांनी मान्य केलाय तो वारकरी संप्रदाय. मोक्ष येते असं फल आहे तो वारकरी संप्रदाय. पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याची इष्ट देवता आहे तो वारकरी संप्रदाय. भगवी पताका तो वारकरी संप्रदाय. गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती बुक्का तो वारकरी संप्रदाय. आणि ज्याच्या नियमात कधी बदल होत नाही तो वारकरी संप्रदाय. लागली त्यांची हजेरी लागली माझ्या कीर्तनाला. कोणी म्हणायला नको पूजाताईच्या कीर्तनाला कुत्रं नव्हतं. सगळ्यांची हजेरी लागावी लागते. असं कसं धर्ममंडप आहे इथं सगळे यारे लहान थोरं सगळ्यांना परमिशन असते मायबाप. धर्ममंडप आहे ना. चला विनोदाचा भाग सोडून द्या. माझा विषय असं चालू होता की जगामध्ये सगळीकडे बदल झाला पण या वारकरी संप्रदायामध्ये बदल झालेला नाही. वारकरी संप्रदाय कालही तोच होता, आजही तोच आहे आणि उद्या सुद्धा तोच राहणार आहे. जिथं नाही तिथं बदल. हळदी कुंकू केलं का? हळदी कुंकू संक्रांतीला रथ सप्तमीपर्यंत चालतं. महिला मंडळ केलं असेल ना प्रत्येकीने. छान सण आहे, छान संस्कृती आहे, तुम्ही करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते हळदी कुंकाचे वाण बदला राव. तेच वाण 5 रुपयाचा कंगवा, तो 5 रुपयाचा पावडरचा डबा, नाही तर ती 1 रुपयाची शॅम्पूची पुडी, नाही तर ती चहाची गाळणी. त्या चहाच्या गाळणीतून चहा खाली येईना, त्या पावडरच्या डब्यातून पावडर पडाना, त्या केस कंगव्यानी केस विंचरता येईना. बरं आतापर्यंत हळदी कुंकाला बायका कमीत कमी सरळ सरळ चालत येत होत्या. या वर्षी यांनी नवीनच काढलं. जिच्या घरी हळदी कुंकू तिने दारात उभं राहून नाचायचं आणि हळदी कुंकूला येणाऱ्या बायका नाचत नाचत घरामध्ये सरळ येऊ शकत नाही का? जिथं नाही तिथं बदल. आज जगामध्ये नको तिथं डोकं लावायचं मायबाप. जगामध्ये सगळीकडे बदल झाला पण या वारकरी संप्रदायामध्ये बदल नाही झाला. नामदेवरायांचं कीर्तन ठरलंय वाळवंटामध्ये. महान महान माणसं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहेत. माऊली ज्ञानोपराय असतील जग, माऊली ज्ञानोपराय, संत जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, महान महान माणसं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये आणि वाळवंटामध्ये कीर्तनाचा रंग भरलाय. पण जगाच्या मालकाला मात्र त्या ठिकाणी विटेवरती दम निघाला नाही. दंदिशी विटेवरनं उडी मारली. जगाचा मालक नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येऊन हजर झाला. नुसता हजर नाही झाला तर जगाचा मालक नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचायला लागला. देव नाचायला लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर.
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा पितांबर नाचता नाचता गळून पडलाय त्या कीर्तनामध्ये. आणि मग कबीरानं सावध केलं, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीरानं सावध केलं, देवा कीर्तनात आली इथपर्यंत ठीक आहे, नाचता इथपर्यंत ठीक आहे, पण देवा पितांबर सांभाळा ना हो, गळून पडला. आणि मग त्या कीर्तनामध्ये नामदेवरायांनी सगळ्यांना हात वर करून टाळी वाजवायला लावली. सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवायला सुरुवात केली. पण माझ्या गोरोबा काकांचे तुटलेले हात वर नव्हते मायबाप. गोरोबा काकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि गोरोबा काका विचार करू लागले, देवा अरे माणसाचा जन्म मिळून तुझ्या कीर्तनामध्ये बसलोय, पण तुझ्या कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवण्याकरता माझ्याकडे हात नाही. आज माझ्यासारखा दुर्भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. गोरोबा काकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐका कीर्तनाची ताकद काय असते. वसंत ऋतूमध्ये जशी वृक्षाला नवी पालवी फुटावी, तसे माझ्या गोरोबा काकांचे तुटलेले हात नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये परत आले. ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणून देव भक्ताकडे येत असताना कोणत्या माध्यमातून येतो, अभंगाच्या कीर्तनाचे वाटे, कीर्तनाचे वाटे, सांगत आहे, कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. देव भक्ताकडे येत असताना कीर्तनाच्या माध्यमातून आलेला आहे. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून आलेला देव जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जोडायचा असेल तर आपल्याकडे दोन गोष्टी पाहिजे. 6 वर्षाचं पोरग आहे, वडील गावाला गेलेले आहे आणि आईनं सांगितलं, नामा नैवेद्याचं ताट घे आणि देवळामध्ये जा. पोरानं नैवेद्याचं ताट घेतलं, पोरगा मंदिरामध्ये गेलंय, पोरगा 1 तास बसलंय, पोरगा 2 तास बसलंय, पोरगा 3 तास बसलं, पण देव काय नैवेद्य खाईना आणि पोरग काय उठायचं नाव घेईना. पोराला काय माहिती, देवाला फक्त नैवेद्य दाखवायचा असतो. आणि मग नामदेवराय देवाला म्हणतात, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, इथंच तुझ्या चरणावरती डोकं आपटून प्राणत्याग करेल. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. देवा नाही ना तू जेवला, नाही ना तू नैवेद्य खाल्ला, इथंच तुझ्या चरणावरती डोकं आपटेल. आणि नामदेवरायांनी त्या भगवंताच्या चरणावरती डोकं आपटायला सुरुवात केली. सगुण साकार निर्गुण निराकार भगवंताच्या हृदयाला पाझर फुटला. देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि देव नामदेवरायाला म्हणतात, नामा मी असं जेवणार नाही, मग तू जर मला तुझ्या हातून घास भरवशील तरच मी जेवण करेल. 6 वर्षाच्या पोरानं घास घेतला आणि भगवंताच्या मुखामध्ये घातला. नामदेवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देव जोडला. परंतु देव जोडण्याकरता नामदेवरायांच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे भगवंताची पूजा आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नामचिंतन. हेच तुकोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणी.
नामदेवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देव जोडला, परंतु देव जोडण्याकरता नामदेवरायांच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे भगवंताचं नामचिंतन आणि दुसरी म्हणजे भगवंताची पूजा. आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये देव जोडता येईल, परंतु आपल्याही आयुष्यामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन, भगवंताची पूजा घडणं गरजेचं आहे. आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये देव जोडता येईल. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये जर एखादा शब्द गेला असेल तर मुलगी या नात्यानं माफ करा. जे बरोबर असेल, जे योग्य असेल ते माझ्या गुरूंचं असेल, माझ्या आई वडिलांची शिकवण असेल. माझे गुरुवर्य आदरणीय परमपूजनीय हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगडे व मृदुंग विशारद मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण राम महाराज पवळ, जे योग्य असेल, जे बरोबर असेल ते माझ्या गुरूंचं असेल, माझ्या आई वडिलांची शिकवण असेल. मात्र एखादा शब्द, एखादी गोष्ट मुखातनं चुकीची जात असेल तर तो मात्र माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला इथंच परत करा. सर्व टाळकरी, गायक, वादक या सगळ्यांनी सुंदर अशी साथसंगत केली. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचबरोबर मागच्या 2 तासापासून माझा आवाज, गायकांचा आवाज, पखवाजाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जे दादा, अमोल दादा करत आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. सुंदर गोड त्या ठिकाणं दादांची सिस्टीम आहे. आणि मुळातच महाराज असं असतं, माईक हा जो माईक असतो ना, हा माईक वक्त्याचा आत्मा असतो आणि तो जर नीट नसेल तर आमचा आत्मा बाहेर पडायची वेळ येते. म्हणून सिस्टीमवाल्या अमोल दादांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचबरोबर आज हा जो संकीर्तनाचा ही जी सेवा झालेली आहे ती सेवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रसारित करण्याकरता या ठिकाणं उपस्थित आहे आमचे उमेश दादा भुसारे यांचे असणारे बंधू, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. भविष्यामध्ये कधीही तुमच्या सप्ताहाची या दिवसाची आठवण म्हणून तुम्ही माझा कीर्तनकार या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती कधीही ही सेवा त्या ठिकाणं पाहू शकता. म्हणून आमच्या भुसारे दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्व सप्ताह कमिटीचे आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व गावचं तरुण मित्र मंडळ या सगळ्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सुंदर गोड कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन आहे आणि जितकं गोड कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन आहे ना तितकेच गावचे भाविक, तुम्ही श्रोते सुद्धा गोड आहात. म्हणून एकदा तुमच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढी महिला मंडळांची आज संख्या या ठिकाणं कार्यक्रमाला उपस्थित आहे. तुमचं हे सगळं पटांगण आज फुल भरलेलं आहे. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि झालेली सेवा पुनश्च एकदा या ठिकाणं मला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आमचे अक्षय सर असतील, राहुल दादा असतील, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि झालेली कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणं पूर्णविराम. ज्ञानेश्वर बजरंग बली हनुमान की ओम चैतन्य काले